अप्रॉक्सिमेट अनालिटिकल मेथड फॉर व्हेलॉसिटी अँड ऍक्सिलरेशन ऑफ पिस्टन. त्याच्यामध्ये मी इथे एक स्लायडर क्रँक मेकॅनिझम दाखवले. या स्लायडर क्रँक मेकॅनिझम मध्ये हा क्रँक आहे बघा, त्या क्रँकला नाव दिले मी ओसी. ओसी हा क्रँक आहे, त्याचे रेडियस मी आर घेतले, रेडियस आर. तसंच इथे एक स्लायडर आहे, हा स्लायडर फक्त इथे दाखवलेला नाही, त्याला मी एक पॉईंट दाखवले, त्याचं नाव आहे पी. आणि सीपी हा कनेक्टिंग रॉड आहे, त्याची लेंथ आहे एल. आहे या पोझिशनला थिटा हा या क्रँकनी इनर डेड सेंटर बरोबर केलेला अँगल आहे. तसंच फाय हा कनेक्टिंग रॉडनी या ऍक्सिस बरोबर केलेला अँगल आहे. आत्ताच्या पोझिशनला हे अँगल आहे. जर समजा सी हा रोटेट होऊन, सी म्हणजे क्रँकचा एंड रोटेट होऊन सी डॅशला पोहोचेल, त्यावेळेला पी हा पी डॅशला पोहोचेल असेल. म्हणजेच पी डॅश ही डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन. ही पी पासून पी डॅश पर्यंत डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन, त्याला मी म्हणले एक्स. ज्या वेळेला सी सी डॅशला असेल, सी हा सी डॅश या पोझिशनला असेल, त्यावेळेला पी हा पी डॅश या पोझिशनला असणार. आणि पी सी डॅश टू पी डॅश हे डिस्टन्स किती असणार, एल. मग इथं एक सिम्प्लिसिटीसाठी म्हणजे कन्स्ट्रक्शन एक केलेलं आहे. इथं सी या पॉइंट वरून या ऍक्सिस वरती एक परपेंडिक्युलर लागलाय आणि त्या परपेंडिक्युलरला म्हटले मी क्यू. मग आता मला काय शोधायचं आहे, इथली व्हेलॉसिटी शोधायची आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. मग रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय की या पिस्टनची मला डिस्प्लेसमेंट घ्यायला पाहिजे, डिस्प्लेसमेंट. आणि ते डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एक्स. म्हणजे मी ह्या एक्स ची किंमत काढली आणि त्याला जर मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर मला काय मिळणार बघा, त्याची व्हेलॉसिटी मिळणार. मग ती व्हेलॉसिटी मिळवण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा आता काय करणार, या एक्स ची किंमत शोधणार. म्हणतोय का फ्रॉम फिगर एक्स म्हणजेच डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, मला एक्स डिस्टन्स शोधायचा आहे. एक्स डिस्टन्स म्हणजे काय, पी पासून पी डॅश पर्यंत डिस्टन्स, पी डॅश. हे पी डॅश डिस्टन्स मला कसं लिहिता येईल जरा बघा. इथं ओ आहे, ओ. या ओ पासून पी डॅशचं डिस्टन्स घ्या, ओ पी डॅश. त्याच्यामधून हा ओपी मायनस करा. ओ पी डॅश मायनस ओ पी केले की तुम्हाला हे डिस्टन्स एक्स मिळते. ठीक आहे, त्यामुळे मी इथे लिहितो ओ पी डॅश मायनस ओपी म्हणजेच पी डॅश डिस्टन्स मिळते, म्हणजेच एक्स. ठीक आहे. आता या ओ पी डॅश आणि ओपी ला मी थोडं स्प्लिट करतो. ओ पी डॅश आणि ओपी ला स्प्लिट करतो. ओ पी डॅशला पहिल्यांदा स्प्लिट करतो बघा. ओ पी डॅश म्हणजे ओ पासून पी डॅश इथपर्यंत डिस्टन्स, हे डिस्टन्स मी स्प्लिट करताना काय करतो बघा, पी डॅश सी डॅश, पी डॅश सी डॅश प्लस सी डॅश ओ, म्हणजे पी डॅश पासून ओ पर्यंत आलं बघा. पी डॅश सी डॅश प्लस सी डॅश ओ. म्हणून मी हे पहिला स्प्लिट करतो, पी डॅश सी डॅश प्लस सी डॅश ओ. हे जर डिस्टन्स घेतलं ते म्हणजे पी डॅश ओचं डिस्टन्स मिळालं, हे पी डॅश ओ मायनस ओपी, ओ पासून पी पर्यंत डिस्टन्स पाहिजे. ओ पी मिळवण्यासाठी मी काय करतो बघा, या पी पासून क्यूचं डिस्टन्स घेतो, पी क्यू प्लस क्यू ओ. पी क्यू प्लस क्यू ओ केलं तर मला ओपी मिळते. मग मी लिहितो पी क्यू प्लस क्यू ओ. म्हणजेच थोडक्यात मला डिस्प्लेसमेंट एक्स मी कशी मिळवली बघा, डिस्प्लेसमेंट एक्स, एक्स इज इक्वल टू पी डॅश हे डिस्टन्स. मग मी पी डॅश डिस्टन्स कसं मिळवलं बघा, ओपी डॅश मायनस ओपी, ओपी डॅश मायनस ओपी. आता ओपी डॅश कसा मिळवला बघा, ओपी डॅश ओ पासून पी डॅश, पी डॅश सी डॅश प्लस सी डॅश ओ, पी डॅश सी डॅश प्लस सी डॅश ओ. हा ओपी कसा मिळवला बघा, ओपी पाहिजे मला, पी सी डॅश, सॉरी पी सी डॅश नाही, पी क्यू प्लस क्यू ओ, पी क्यू प्लस क्यू ओ. म्हणजे यांची ऍडिशन केली की मला हे डिस्प्लेसमेंट एक्स मिळते. मग आता हे डिस्प्लेसमेंट एक्स शोधण्यासाठी मी ह्या किमती सगळ्या पुट करतो. ह्या किमती बघा, सांगा मला पी डॅश सी डॅश म्हणजे किती आहे, पी डॅश सी डॅश किती आहे बघा डिस्टन्स, पी डॅश सी डॅश एल, पी डॅश सी डॅश एल आहे, एल प्लस सी डॅश ओ, सी डॅश पासून ओ ही या सर्कलची रेडियस आहे बघा, सी डॅश ओ सर्कलची रेडियस म्हणजे आर, सी डॅश ओ म्हणजे किती आला आर मायनस. आता मला पी क्यू आणि क्यू ओ हे दोन डिस्टन्स पाहिजे आहेत, पी क्यू आणि क्यू ओ. मग मला पी क्यू डिस्टन्स शोधण्यासाठी, पी क्यू डिस्टन्स शोधण्यासाठी मी जर असं इथं काय करतो बघा, पी क्यू पाहिजे मला, पी क्यू
तर ट्रायंगल हा घ्या, ट्रायंगल पी सी क्यू, ट्रायंगल पी सी क्यू कन्सिडर करा, पी सी क्यू. याच्यामध्ये हा अँगल फाय आहे बघा, फाय. तर याचा कॉस फाय घ्या, कॉस फाय. तर तुम्ही ह्या अँगलचा कॉस घेतला तर कॉस फाय इज इक्वल टू काय येणार बघा, कॉस म्हणजे ऍडजेसंट पी क्यू डिवाइड बाय हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस किती बघा त्याचा, एल. सो पी क्यू डिवाइड बाय एल, म्हणजेच पी क्यू इज इक्वल टू किती आला बघा, एल कॉस फाय. म्हणजे पीक्यू ची किंमत किती आहे, एल कॉस फाय. या पीक्यू ची किंमत मी इथे लिहितो, एल कॉस फाय. प्लस आता मला क्यूओ पाहिजे, क्यूओ. हा क्यूओ शोधण्यासाठी मला क्यूओ पाहिजे आहे बघा, इथं क्यूओ हे डिस्टन्स पाहिजे आहे. तर मी ट्रायंगल कन्सिडर करतो ओ सी क्यू, ट्रायंगल ओ सी क्यू. या ओ सी क्यू ट्रायंगल मध्ये हा अँगल थिटा आहे. मला पाहिजे आहे ओ क्यूचं डिस्टन्स म्हणजे ऍडजेसंट. तर याचा कॉस घ्या, कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार बघा, ऍडजेसंट ओ क्यू डिवाइड बाय हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस किती आहे, आर. याचा अर्थ ओ क्यू इज इक्वल टू काय येणार बघा, आर कॉस थिटा. ओ क्यू ची किंमत किती आली, आर कॉस थिटा. ही किंमत टाकतो, ओ क्यू आर कॉस थिटा. सगळ्यांना समजलं मी काय केलं, पहिल्यांदा एक्स ही डिस्प्लेसमेंट शोधली. एक्स कसं, पी डॅश ओ ओ मायनस पीओ, पी डॅश ओ मायनस पीओ. मग या पी डॅश ओ ला मी स्प्लिट केलं, पी डॅश सी डॅश प्लस सी डॅश ओ, पी डॅश सी डॅश प्लस सी डॅश ओ. ह्या ओपी डॅशला लिहिलं. ओपी ला काय लिहिलं बघा, ओ पासून पी ला पी क्यू प्लस क्यू ओ, पी क्यू प्लस क्यू ओ. पी डॅश सी डॅशचं डिस्टन्स जे काय ते म्हणजे एल आहे, ते एल लिहिलं. सी डॅश ओ, सी डॅश ओ म्हणजे या सर्कलची रेडियस आहे, त्यामुळे ती सर्कलची रेडियस आर आहे, तेव्हा आर. पी क्यू, पी पासून क्यू, मग मी त्यासाठी हा ट्रायंगल घेतला, हा ट्रायंगल पी सी क्यू, आणि त्याच्यामध्ये मी कॉस फाय घेतला, त्यातनं पी क्यू मिळाला. तसंच हा छोटा ट्रायंगल घेतला, त्याच्यातनं मी क्यू ओ मिळवला कॉस घेऊन, आर कॉस थिटा. इथं मला एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट मिळाली, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट मिळाली. पण आता मी थोडंसं काय करतो, हे मायनस साइन आत टाकतो, म्हणजे हा एल प्लस आर हा झाला मायनस एल कॉस फाय, हा झाला मायनस आर कॉस थिटा. ह्या दोघांच्या मध्ये इथं एल आहे, इथं एल आहे, म्हणजे इथं एल कॉमन आहे, ह्या दोघांच्या मध्ये आर कॉमन आहे. मग एका टर्म मध्ये आर कॉमन घ्या, एका टर्म मधून एल कॉमन घ्या. पहिला मी आर ची टर्म लिहितो, आर ची. आर कॉमन जर घेतला, ह्या टर्म इथून आणि इथून, तर हा आर कॉमन गेला, इथं राहिला 1, हा राहिला 1, मायनस आर कॉमन गेला, राहिला कॉस थिटा, म्हणजे आर इंटू 1 मायनस कॉस थिटा. तसंच ह्या दोघांच्या मध्ये एल कॉमन आहे बघा, प्लस एल कॉमन घेतो ह्या दोघांच्या मध्ये, इथं एल आहे, इथं एल आहे, एल बाहेर घेतो, हा एल गेला बाहेर, तर इथं राहिला 1 मायनस एल बाहेर घेतलाय, राहिला कॉस फाय. म्हणजे मी इथं सगळ्या टर्म सेपरेट केल्या, आणि सगळ्या टर्म सेपरेट करून याच्यामधून आर कॉमन घेतला, याच्यामधून एल कॉमन घेतला. आता हे जे आलेलं ही टर्म, ह्या सगळ्या टर्म मधून आर कॉमन घ्या, सगळ्या टर्म मधून. इथं आर आहे, जे हा आर बाहेर गेला, इथं आर बाहेर गेल्यामुळे राहिलं फक्त 1 मायनस कॉस थिटा, प्लस इथं आर नाही आहे, नसताना जर बाहेर घेतलं तर ते डिवाइड बाय जाणार, डिवाइड बाय 1 मायनस कॉस फाय. म्हणजे इथं आर नसताना कॉमन घेतला. आता मी तुम्हाला याच्या आधी जर आठवत असेल, बॅलन्सिंग टॉपिक मध्ये लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड डिवाइड बाय रेडियस, लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड डिवाइड बाय रेडियस आपण काय म्हणतोय, ऑब्लिगिटी रेशो. ठीक आहे, त्यामुळे एल बाय आर म्हणजे काय, ऑब्लिगिटी रेशो आहे. त्यामुळे त्याची किंमत ऑब्लिगिटी रेशोला आपण म्हणतो एन. सो 1 मायनस कॉस थिटा प्लस एल बाय आर म्हणजे झाला एन, 1 मायनस कॉस फाय. एन म्हणजे काय, ऑब्लिगिटी रेशो. पुढे लिहून ठेवतो फक्त, एन इज इक्वल टू एल बाय आर म्हणजेच ऑब्लिगिटी रेशो. ही मला मिळाली डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट ऑफ स्लाइडर इज इक्वल टू काय आलं बघा, आर म्हणजे रेडियस इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा प्लस एन म्हणजे ऑब्लिगिटी रेशो इंटू 1 मायनस कॉस फाय.
ही तुम्हाला x ची किंमत मिळाली, याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता परत एकदा मी जरासं मागे जातो आणि मी परत एकदा सांगतो तुमच्या माहितीसाठी. आपण जे डेरिव्हेशन घ्यायला लागलोय, ते डेरिव्हेशन ऍक्च्युअली जरा अवघड आहे. ठीक आहे. पण तुम्ही व्यवस्थित जर त्याकडे लक्ष दिला तर तसं ते नंतर तुम्हाला सोपं जाईल. मी आता काय केलंय फक्त की एक्स डिस्प्लेसमेंट डिटरमाइन केले आणि डिस्प्लेसमेंट डिटरमाइन करताना फक्त टर्म्स रिअरेंज करत गेलोय आणि त्यात मला एक्स ची किंमत मिळाली. मग आता ही जी एक्स ची किंमत मिळाली याच्यामध्ये नॉर्मली आपण हा फाय अँगल कधीही मोजत नाही. कनेक्टिंग रॉडचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल कधीच मोजत नाही. आपण क्रँकचा अँगल मोजतो, म्हणजे हा अँगल आपल्याला माहित असतो. हा फाय कधीही माहित असत नाही. त्यामुळे हे जे एक्स मिळाले त्याच्यामध्ये रेडियस माहित असते, थिटा माहित असतोय, L/R माहित असतोय, पण फाय अँगल कधीही माहित असत नाही. त्यामुळे मी आता काय करणार, हा फाय आपल्याला माहित नाही तो मी रिप्लेस करणार आहे. ठीक आहे. तो माहित नाही आपल्याला, तुम्ही रिप्लेस करणार आहे. मग आता हा फाय रिप्लेस करण्यासाठी मी काय करतो, फ्रॉम ट्रायंगल्स कुठले कुठले, तर PCQ अँड COQ यांच्यामधून ही CQ ची किंमत लिहा. CQ ची किंमत. ठीक आहे. मी दिली तुम्ही CQ इज इक्वल टू, जरा लक्ष द्या, हा CQ जर पाहिजे असेल मला तर याचा साईन घ्यायला पाहिजे. सो साईन फाय इज इक्वल टू काय येणार, CQ डिवाइड बाय L. सो CQ इज इक्वल टू काय येणार, L साईन फाय. तसंच ह्या ट्रायंगल मधून जर CQ ची किंमत पाहिजे असेल, CQ ची, तर मला काय करायला पाहिजे, याचा साईन थिटा घ्यायला पाहिजे. सो साईन थिटा काय येणार बघा, CQ डिवाइड बाय R. सो CQ इज इक्वल टू काय येणार, R साईन थिटा. मी डायरेक्ट किंमत लिहिल्या घेतो. सो L साईन फाय इज इक्वल टू R साईन थिटा. आता मला वाटतं जरा व्हिडिओ तुम्हाला ब्लर दिसायला का रे. सो CQ या पहिल्या ट्रायंगल वरून CQ काढला, याचा साईन घेतला की तुम्हाला CQ मिळाला, L साईन फाय. या ट्रायंगल वरून जर काढला तर तो R साईन थिटा आहे. मला ह्या कॉस फायला रिप्लेस करायचा आहे, कारण की मला फाय हा नेहमी माहित असत नाही. तो फाय शोधण्यासाठी मला काय करायचं, ते रिप्लेस करायचा आहे. मग मी एक आयडिया करतो, हा L ह्या बाजूला घेतो, L इकडे घेतो. सो साईन फाय इज इक्वल टू, हा L इकडे घ्या, R डिवाइड बाय L इंटू साईन थिटा. आता तुम्ही सांगा मला, L डिवाइड बाय R म्हणजे N आहे, N लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड डिवाइड बाय रेडियस इज इक्वल टू N आहे. तर R डिवाइड बाय L घेतलं तर काय येणार आहे, R डिवाइड बाय L, L बाय R म्हणजे N आहे, तर R बाय L म्हणजे काय येणार, 1 डिवाइड बाय N. त्यामुळे हे झालं 1 डिवाइड बाय N. सो 1 डिवाइड बाय N इंटू साईन थिटा इज इक्वल टू साईन फाय. आता हे जे आले की ही मधली टर्म ही प्रॉब्लेम मध्ये लागणार आहे भरपूर वेळेला ही, त्यामुळे ही लक्षात ठेवायची काय, साईन फाय इज इक्वल टू 1 डिवाइड बाय N इंटू साईन थिटा. हे प्रॉब्लेम मध्ये लागणार आहे, म्हणून मी ब्रॅकेट करून ठेवलाय आणि ते स्टार करून ठेवलं. डेरिव्हेशन मध्ये काय एवढे इम्पॉर्टंट नाही, पण मला प्रॉब्लेम साठी लागणार आहे. ठीक आहे, म्हणून मला स्टार करून ठेवले. आता मला फाय मधलं आणि थिटा मधलं रिलेशन मिळालं. जरा परत मागे जातो, डिस्प्लेसमेंट ऑफ स्लायडर याच्यामधलं R माहित असतो, थिटा माहित असतो, N माहित असतो, फाय आपल्याला माहित नसतो. तो फाय शोधायसाठी चाललंय. या फायची किंमत मला या साईन फाय वरून मिळेल. मग इथं कॉस फाय आहे ना, मग मी या साईन फायला काय करतो, कॉस मध्ये जरा कन्वर्ट करतो. जर मला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी आता लिहितो, नाव साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू किती असतो रे, साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 बरोबर. मग स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअर. आता इथं कॉस स्क्वेअर आहे, ह्यो स्क्वेअर काढून टाकायचा मला. ह्यो स्क्वेअर जर काढून टाकायचा असेल तर दोन्ही बाजूचं काय घ्यायला पाहिजे मला, रूट. म्हणून रेस टू हाफ लिहिले, रेस टू हाफ म्हणजे रूट. त्यामुळे कॉस स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर. इकडचा स्क्वेअर काढून टाकला की इकडे रूट आला. हे कशावरून आणलंय, इथे लिहून ठेवतो, साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1 असतो, हे त्याच्यावरून आणलंय. ठीक आहे, म्हणजे मला इथनं कॉस फायची किंमत मिळाली. आणि हा साइन फाय म्हणजे काय बघा, साइन थिटा डिवाइड बाय N. ठीक आहे, आता मी इथं किंमत टाकतो.
1 मायनस साइन स्क्वेअर फाय आहे बघा, साइन स्क्वेअर फाय म्हणजे हा काय झाला, साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय एन स्क्वेअर रेस टू हाफ. मी लिहिलेलं बरोबर आहे का बघा. साइन फायची किंमत साइन थिटा डिवाइड बाय एन, साइन फायची किंमत साइन थिटा डिवाइड बाय एन, पण ह्या आता स्क्वेअर असल्यामुळे साइन स्क्वेअर एन स्क्वेअर. मी लिहिलेलं बरोबर आहे का. ठीक आहे, आता हे लिहिलेलं बरोबर आहे. मग आता काय करायचं, हे रेस टू हाफ आला, आता याचं काय करा, बायनॉमियल एक्सपान्शन करा, बायनॉमियल एक्सपान्शन. ठीक आहे, आता लय काय त्रास करून घ्यायचं बसायचं नाही, मी सांगतो ते फक्त एवढंच लिहायचं. बायनॉमियल एक्सपान्शन करणार आहे, कॉस फाय इज इक्वल टू, आता हे बायनॉमियल एक्सपान्शन कसं असते बघा, 1 मायनस आता काय करायचं, हा रेस टू हाफ पुढे घ्यायचा, रेस टू हाफ पुढे घ्यायचा, इनटू ही टर्म लिहायची, साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय एन स्क्वेअर, प्लस याच्या पुढच्या ज्या टर्म असतात त्या निग्लेक्ट करायच्या, प्लस डॉट डॉट लिहिले, पुढच्या टर्म काय करायच्या, निग्लेक्ट करायच्या. म्हणजेच हे असं आलं बघा, 1 मायनस 1/2 साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय एन स्क्वेअर, हे बायनॉमियल एक्सपान्शन. आता मी जरा आयडिया करतो, ही मायनस ही टर्म उचला इकडनं, ही इकडे शिफ्ट करा आणि कॉस फाय तिकडे घ्या, म्हणजेच हे आलं बघा 1/2 साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय एन स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस कॉस फाय, 1 मायनस कॉस फाय. त्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. आता मी जरा असं तुम्ही म्हणणार या अर्धवट का थांबलो मी इथं, जरा मागे जातो, इक्वेशन 1 मध्ये जावा. तुम्हाला कशाची किंमत शोधायची होती इथनं, कॉस फायची. पण ही टोटल टर्म बघा, टोटल टर्म काय बघा, 1 मायनस कॉस फाय. मी इथं काय शोधलं बघा, नुसता कॉस फाय शोधला नाही तर काय केला, 1 मायनस कॉस फाय शोधला डायरेक्ट. म्हणजे आता ही किंमत इथनं उचला, ही 1 मायनस कॉस फायची ही किंमत आणि इथं पुट करा. मी म्हणतो फ्रॉम 1 and 2. मी पहिल्यांदा ही 1 ची किंमत देऊ घ्यायची आहे, 1 पहिला लिहितो, x इज इक्वल टू r इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा प्लस n इंटू 1 मायनस कॉस फायची किंमत इथं आहे बघा, 1 मायनस कॉस फायची किंमत काय, 1/2 साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय एन. ठीक आहे, म्हणजे ही 1 मायनस कॉस फायची किंमत टाकली. आता याला सिम्प्लिफाय करूया, हा n आणि यातला डिनॉमिनेटरचा एक n काय होणार, कॅन्सल. हा n आणि डिनॉमिनेटरचा एक n कॅन्सल झाला, म्हणजे राहिलं काय, x इज इक्वल टू r इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा प्लस 1/2 साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय ह्यातला एक n राहिला. ठीक आहे, हा तुम्हाला काय मिळाला, x. ही x म्हणजे काय बघा, तुमची डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट. आता मला डिस्प्लेसमेंटची किंमत मिळाली, याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 3. आता माझं जे काही टर्म्स रिअरेंज करायचे होते ते सगळं संपलंय. आता इथनं पुढचं नुसतं डिफरन्सिएशन करायचं, तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार. हे एक्स म्हणजे काय आहे सांगा मला आता, हे एक्स म्हणजे काय आहे, या पी पॉइंट म्हणजे स्लायडर, स्लायडरची काय आहे ही डिस्प्लेसमेंट. आता मला डिस्प्लेसमेंटची किंमत मिळाली, मला काय पाहिजे रे, मला काय पाहिजे, व्हेलॉसिटी. सांगा व्हेलॉसिटी कशी काढतोय आपण, डिस्प्लेसमेंटला काय करतोय आपण, डिस्प्लेसमेंटला विथ रिस्पेक्ट टू टाइम काय करतोय, डिफरन्शिएट, विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट. पण या इक्वेशन मध्ये कुठे टाइम आलाय का रे, कुठे टाइम आलाय, डिफरन्शिएट करता येणार नाही. मग काय करायचं, याच्यामध्ये काय आलाय बघा, हा थिटा आलाय, थिटा. मग काय करूया, टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम करता येत नाही, मग मी जरा आयडिया करतो, टाइम करायच्या ऐवजी विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट करतो. मग मी देतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग तुम्ही म्हणणार लागणार आहे टाइम, विथ रिस्पेक्ट टू थिटा काय करायलाय, पुढे 1-2 टर्म झाले की तुमच्या लक्षात येईल, मी त्या थिटाला पुन्हा टाइम मध्ये कन्वर्ट करणार आहे, फक्त 1-2 मिनिट लक्ष द्या. म्हणून ह्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट करा. तर आम्हाला पटकन डिफरन्सिएशन सांगणार, डिफरन्सिएशन सांगणार. ओके, सांगा बा,
हा dx डिवाइड बाय डी थिटा झाला इज इक्वल टू हा आर तसाच राहिला. याचं डिफरन्सिएशन सांगायचं. त्या पहिल्या टर्मचं सांगा. 1चं डिफरन्सिएशन किती येणार? कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन 0 ह्यो गेला. Zero. मायनस कॉस्ट किती येणार? बघा कॉस्टचं काय असते? कॉस्टचं मायनस साईन. कॉस्टचं डिफरन्सिएशन असते मायनस साईन. म्हणजे मायनस कॉस्टचं काय येणार ना प्लस साईन. कॉस्ट डिफरन्सिएशन साईन. ठीक आहे प्लस हा 1 डिवाइड बाय 2n हा बाजूलाच ठेवतो. 1 डिवाइड बाय 2n हे कॉन्स्टंट आहे बाजूला ठेवतो. साइन स्क्वेअर थिटाचं डिफरन्सिएशन सांगा. साइन स्क्वेअर थिटाचं साइन स्क्वेअरचं झालं 2 साइन थिटा. आता साइन थिटाचं सांगा. मायनस कॉस्ट साइन थिटाचं कॉस थिटा येते नुसतं. कॉस्ट कॉसचं मायनस साइन येते पण साइनचं कॉस येते त्यामुळे कॉस आलं. ठीक आहे परत एकदा सांगतो डिफरन्सिएशन. 1 डिवाइड बाय 2n हा ठेवला बाहेर. साइन स्क्वेअरचं 2 साइन थिटा आणि साइन थिटाचं कॉस थिटा. सगळ्यांना समजलं डिफरन्सिएशन कसे केले? आता ह्या डिफरन्सिएशन मध्ये जे काय आलं हे जरा सिम्प्लिफाय करून लिहितो. फक्त सिम्प्लिफाय करून लिहितो. तो dx डिवाइड बाय डी थिटा इज इक्वल टू आर तसाच ठेवतो. हा साइन थिटा तुमचा प्लस 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे काय झालं रे हे? sin 2 theta upon 2n 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटा ते वर लिहिलं साइन 2 थिटा आणि डिवाइड बाय 2n तसाच ठेवला. हा 2n तसाच ठेवला. हे 2 साइन 2 थिटा झालं. ओके त्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 4. आता मी तुम्हाला मागाशी काय म्हटलं परत जरा मागे जातो. मला x ची डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम केलं असतं तर व्हेलॉसिटी मिळाली असती. पण विथ रिस्पेक्ट टू टाइम का करता येत नव्हतं? हे विथ रिस्पेक्ट टू थिटा होतं. मग मी जरासं काय करतो आपण एक रूल यूज करतोय. रूल वापरून दाखवतो. नाव बघा जरा लक्ष द्या. व्हेलॉसिटी म्हणजे काय रे? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे एक्स डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण इथं टाइम नसल्यामुळे मी विथ रिस्पेक्ट टू थिटा करून ठेवले. मग मी हे असं लिहू शकतो का बघा? व्हेलॉसिटी म्हणजे dx डिवाइड बाय dt. आता ह्याला मी असं लिहू शकतो का बघा? dx डिवाइड बाय डी थिटा इंटू थिटा डिवाइड बाय dt लिहू शकतोय का रे? dx डिवाइड बाय डी थिटा इंटू डी थिटा बाय dt लिहू शकतोय का? येस सर बरोबर लिहिता येईल. आता तुमच्या एक लक्षात येईल मी आयडिया काय केली बघा. dx बाय डी थिटा इथं मिळवलाय बघा. आहे काय? ठीक आहे dx बाय डी थिटा. त्यामुळे dx बाय डी थिटाची किंमत तुमच्या इक्वेशन 4 मध्ये आहे. आणि डी थिटा बाय dt म्हणजे काय सांगा? डी थिटा बाय dt अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम म्हणजे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. व्हेलॉसिटी हा कुठली व्हेलॉसिटी? अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा. सो डी थिटा बाय dt म्हणजे ओमेगा आला. आणि dx बाय डी थिटा तो इथं आहे बघा. ओके आता मी 4 ची किंमत इथं पुट करतो. सो dx बाय डी थिटा आर साइन थिटा प्लस साइन 2 थिटा डिवाइड बाय 2n इंटू हा ओमेगा तसाच राहिला. dx बाय डी थिटा इंटू ओमेगा. हे कुठून आणलं? फ्रॉम इक्वेशन 4. आणि डी थिटा बाय dt म्हणजे काय असते? ओमेगा. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल मला ही व्हेलॉसिटी मिळाली. म्हणून तुम्हाला इथनं पुढे कोणी पण व्हेलॉसिटी विचारली आर इंटू हा लिहितोय ओमेगा साइन थिटा प्लस साइन 2 थिटा डिवाइड बाय 2n. त्यामुळे तुम्हाला कोणी पण म्हटलं व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन करा. व्हेलॉसिटी मिळाली. मी जरा मागे जाणार आहे परत सांगणार आहे पण मी व्हेलॉसिटी बरोबर अजून एक गोष्ट आणली तिथे ती म्हणजे काय रे? ऍक्सिलरेशन. मी पुढे जरा कंटिन्यू करून ऍक्सिलरेशन पर्यंत जातो आणि परत सगळं डेरिव्हेशन परत एकदा सांगतो. हे एकदम महत्वाचं डेरिव्हेशन आहे पेपरसाठी. ठीक आहे मला व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन मिळालंय. व्हेलॉसिटी आता तुम्ही सांगा मला व्हेलॉसिटी मिळाल्या मला पाहिजे बाळांनो काय? ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन कसं मिळवतो आपण? व्हेलॉसिटी मिळाल्या मला ऍक्सिलरेशन पाहिजे आहे. पटकन सांगा. आपण व्हेलॉसिटीला जर विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळणार? ऍक्सिलरेशन. ठीक आहे ठीक आहे. मग आता मी काय करतो
इथे लिहितो टू डिटरमाइन ऍक्सलरेशन डिफरन्शिएट व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम याला डिफरन्शिएट करा. सो ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे, डिफरन्शिएशन ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण या व्हेलॉसिटीच्या इक्वेशनला बघा, हे विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट करता येईल. इकडे टाइम कुठे दिसतोय तुम्हाला? त्या इक्वेशन मध्ये कुठे टाइम दिसते नाही. मग सेम मागासारखी आयडिया करतो. इथं थिटा आहे बघा, थिटा म्हणजे विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट करता येते. पण मी ह्याला काय करतो असं लिहितो डीव्ही बाय डी थिटा इंटू डी थिटा बाय डी टी. चालेल का रे? चालतंय. डी थिटा डी थिटा कॅन्सल होईल, डीव्ही बाय डी टी राहते. आता हे तुम्हाला मिळवता येईल बघा इथनं, ह्याला डिफरन्शिएट करून, याला डिफरन्शिएट करून हे मिळवता येईल. हे काय आहे सांगा, डी थिटा बाय डी टी म्हणजे काय सांगा? डी थिटा बाय डी टी म्हणजे काय रे? आता इथं मगाशी लिहिलं की रे डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू काय लिहिलता? ओमेगा. परत आला डी थिटा बाय डी टी म्हणजे परत काय आला? ओमेगा. म्हणजे याची किंमत मी ओमेगा लिहिली. आता मला पाहिजे आहे डीव्ही बाय डी थिटा. मी जरासं डायरेक्ट डिफरन्शिएशन लिहिणार आहे. व्हेलॉसिटीचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू थिटा. ही पहिली टर्म, याचं डिफरन्शिएशन सांगा मला. याचं पहिली टर्म लिहा इथं. आर ओमेगा कॉन्स्टंट तसेच ठेवलं. आर ओमेगा कॉन्स्टंट तसेच ठेवलं. याचं डिफरन्शिएशन सांगायचं. सांगा साइनचं डिफरन्शिएशन काय आहे ना? साइनचं डिफरन्शिएशन आलं कॉस मायनस नाही साइनचं डिफरन्शिएशन प्लस कॉस. आता याचं सांगा 1/2n बाजूला काढतोय 1/2n. साइन 2 थिटाचं डिफरन्शिएशन सांगायचं. 1/2 हा बरोबर 2 sin theta cos theta. साइन 2 थिटाचं सांगायचं. साइन 2 थिटाचं काय येणार? कॉस 2 थिटा. साइन 2 थिटाचं काय येणार? कॉस 2 थिटा. आणि 2 थिटाचं काय येणार? इंटू 2. साइन 2 थिटाचं येणार कॉस 2 थिटा आणि 2 थिटाचं काय येणार? इंटू 2. सगळ्यांना डिफरन्शिएशन समजले काय केलंय मी? आर ओमेगा तसाच, साइनचं डिफरन्शिएशन कॉस 1/2n बाहेर घेतला, साइन 2 थिटाचं डिफरन्शिएशन कॉस 2 थिटा आणि 2 थिटाचं डिफरन्शिएशन 2. ओके, हे झालं डीव्ही बाय डी थिटा. ही पहिली टर्म आली डीव्ही बाय डी थिटा इंटू हा ओमेगा तसाच ठेवतो. इंटू हा ओमेगा तसाच ठेवतो. झाले माझी लास्टची स्टेप राहिल्या बघा. मी आता फक्त किमती पुट करणार आहे. हा ओमेगाने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे हे झालं आर ओमेगा स्क्वेअर. आर ओमेगा स्क्वेअर कॉस थिटा प्लस या 2 ला हा 2 कॅन्सल झाला. कॉस 2 थिटा डिवाइड बाय कॉस 2 थिटा डिवाइड बाय एन इज इक्वल टू ए. आता तुम्हाला जर कुणी पण ऍक्सलरेशन विचारलं, ऍक्सलरेशन कुणी पण विचारलं तर काय सांगायचं? आर ओमेगा स्क्वेअर कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय एन. सगळ्यांना समजलं इथपर्यंत? मी एक ऍडिशनल टर्म जरासं फक्त सांगणार आहे. इथं डेरिव्हेशन संपलंय. हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. इनर्शिया फोर्स म्हणजे काय असतं रे? एफ इज इक्वल टू काय असतोय? एम ए. मास तसंच ठेवतो. ऍक्सलरेशन इथं आहे बघा. जरा माईक कुणाचं तर चालू आहे का ऑफ करा. आता हे इनर्शिया फोर्स लिहिलाय मी. हे तुम्ही कुठे बघितले सांगा आधी? हे एफ इज इक्वल टू एम ए. मास तसंच ठेवलं, ऍक्सलरेशनची किंमत टाकल्या पुढे. हे कुठे बघितले सांगा? मी हिंट देऊ? बॅलन्सिंग टॉपिक मध्ये बघितले. आता सांगा कुठे बघितले बॅलन्सिंग टॉपिक? बॅलन्सिंग ऑफ रेसिप्रोकेटिंग मासेस मध्ये बघितले. आता सांगा बॅलन्सिंग ऑफ रेसिप्रोकेटिंग बॅलन्स मध्ये तुम्ही किती टर्म बॅलन्स केलेले रे? एक काय दोन? दोन. तिथे तुम्हाला आठवत असेल बघा, पहिली टर्म हीच होती एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा आणि दुसरी टर्म हीच होती एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस 2 थिटा डिवाइड बाय एन. हेच ते इनर्शिया फोर्स होता. आणि त्यावेळी तुम्हाला मी म्हटलेलं बघा, हे इनर्शिया फोर्स मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवणार आहे एका टॉपिक मध्ये. त्यावेळेला सांगितलेलं ते तिथं डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला तो ह्यो आहे.
एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा ह्याला म्हणतो तुम्ही प्रायमरी बॅलन्सिंग, आणि एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस टू थिटा डिवाइड बाय एन ला तुम्ही म्हणता सेकंडरी बॅलन्सिंग. प्रायमरी आणि सेकंडरी बॅलन्सिंग ते तिथं होतं, ते मुद्दामून दाखवले. हा तुमचा इनर्शिया फोर्स म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स असतो. आता जरा विसरायला इथपर्यंत तुम्हाला डेरिव्हेशन विचारते, एकतर वेलॉसिटी किंवा एकतर एक्सलरेशन. ओके, ह्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. मी जरा डेरिव्हेशन परत सांगतो, सोपं डेरिव्हेशन आहे एकदम. फक्त जर असं काय आहे, ट्रिग्नॉमेट्री जरा इकडे तिकडे खेळवत बसायला लागते. ठीक आहे, मी परत एकदा डेरिव्हेशन सांगू सगळ्यांना. बघा काय आहे, हा तुमचा स्लायडर क्रँक मेकॅनिझम आहे. त्यात हे तुमचा क्रँक, त्याची रेडियस आर आहे. हा तुमचा कनेक्टिंग रॉड, त्याची लेंथ एल आहे. स्लायडरला पी म्हणतात. आता आहे या पोझिशनला त्या क्रँकचा अँगल आहे थिटा आणि या कनेक्टिंग रॉडचा अँगल आहे फाय. मग असं कन्सिडर केलं, काहीतरी टाइम नंतर सी हा सी डॅशला पोहोचला, त्यावेळेला पी हा पी डॅशला पोहोचलेला असेल. मग पी पी डॅशचं डिस्टन्स मी एक्स कन्सिडर केलं. तर ह्या जॉमेट्रीवरून एवढे कळते सीपी आणि सी डॅश पी डॅश हे सेम आहे. तुम्ही हे जर रिअल असेल तर हे पण रिअलच आहे. एक कन्स्ट्रक्शन केलं, सी वरून इथे एक परपेंडिक्युलर टाकला आणि त्याला नाव दिलं क्यू. मग मला पाहिजे होतं व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. मग मी पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट काढली. डिस्प्लेसमेंट म्हणजे हे एक्स डिस्टन्स, स्लायडरची डिस्प्लेसमेंट एक्स. हे एक्स कसं काढलं बघा, एक्स म्हणजे पी पी डॅश, आणि पी पी डॅश कसं काढलंय बघा, पी पी डॅश ओ पी डॅश मायनस ओपी. या टोटल मधून ओपी मायनस केला म्हणजे हे एक्स मिळेल, ओ पी डॅश मायनस ओपी. आता ओ पी डॅश कसं लिहिलंय बघा, ओ पी डॅश म्हणजे काय लिहिलंय बघा, पी डॅश सी डॅश प्लस सी डॅश ओ. पी डॅश सी डॅश प्लस सी डॅश ओ म्हणजे ओपी डॅश मिळाला, ही पहिली टर्म. मायनस ओपी बघा, ओपी ओपी पाहिजे आहे. मग मी असं केलं, पी क्यू प्लस क्यू ओ, पी क्यू प्लस क्यू ओ. मग पी डॅश सी डॅश, पी डॅश सी डॅश म्हणजे एल आहे, पी डॅश ओ म्हणजे आर आहे रेडियस. पी क्यू ची डिस्टन्स इथं काढलं ह्या ट्रँगल वरून, ट्रँगल घेतला पी सी क्यू, त्यातनं कॉस फाय घेतला आणि त्यावरनं पी क्यू मिळाला. क्यू ओ ह्या छोट्या ट्रँगल वरून इथं कॉस थिटा घेतला, तुम्हाला ओ क्यू मिळाला. हे सगळं आत मल्टिप्लाय केलं, यातनं एल कॉमन काढला, यातनं आर कॉमन काढला, मग सगळ्यातनं आर कॉमन काढला, तुम्हाला एक्स मिळाले डिस्प्लेसमेंट. मग ह्यात मला कॉस फाय जो आहे, फाय हा अँगल आपल्याला कधीही माहित असत नाही, म्हणून मी फाय शोधायचा होता. फाय शोधण्यासाठी काय केलं, हा पहिला ट्रँगल मोठा आणि हा दुसरा छोटा ट्रँगल, ह्यांच्यात कॉमन एक डिस्टन्स आहे सिक्यू. ते सिक्यू किती आहे ते लिहिलं. ह्या मोठ्या ट्रँगल मध्ये साइन फाय घेतला, त्यावरून सिक्यू काढला, आणि या छोट्या ट्रँगल मध्ये साइन थिटा घेतला आणि सिक्यू काढला. त्याची किंमत बघा, या पहिल्या ट्रँगल वरून येते ती एल साइन फाय, दुसऱ्या ट्रँगल वरून येते ती आर साइन थिटा. मग एल ला तिकडे घेतलं, एल बाय आर म्हणजे एन असते, सो आर बाय एल म्हणजे 1 डिवाइड बाय एन. हे मी इथं स्टार करून काय ठेवले, प्रत्येक प्रॉब्लेमला लागणार आहे म्हणून स्टार करून ठेवले, ही मधली टर्म ते लागणार आहे. हे मी कायम असंच लिहिणार आहे, जिथं फाय येईल तिथं मी 1 डिवाइड बाय एन साइन थिटा फॉर्म्युला वापरतो. मग मला साइन फाय नाही, मला काय पाहिजे कॉस फाय. मग मी कॉस फायचा फॉर्म्युला लिहिला, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. तो कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर, 1 मायनस साइन स्क्वेअर. पण कॉस स्क्वेअर नको आहे म्हणून इकडे रूट घेतला म्हणजे रेस टू हाफ. मग याला मी बायनॉमियल एक्सपान्शन वापरलं. बायनॉमियल एक्सपान्शन मधली पहिली टर्म दिली, पुढच्या टर्म सगळ्या निग्लेक्ट केल्या. हे टर्म्स रिअरेंज केल्या, मला 1 मायनस कॉस फाय मिळाला. ही 1 मायनस कॉस फाय ची किंमत इथं या इक्वेशन 1 मध्ये 1 मायनस कॉस फायला पुट केली आहे, अशी पुट केली. पुट केल्यानंतर मला ही जो एक्स मिळाला, ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टाइम, तुम्हाला व्हेलॉसिटी मिळते. पण इथे थिटा आहे, तर मग विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट केलं मी. मग व्हेलॉसिटी म्हणजे डीएक्स बाय डीटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण माझ्याकडे डीएक्स बाय डी थिटा आहे, म्हणून मी असं लिहिलं डीएक्स बाय डी थिटा इंटू डी थिटा बाय डीटी. आणि हा जो डी थिटा बाय डीटी जो असतो तो म्हणजेच ओमेगा असतो, आणि डीएक्स बाय डीटाची किंमत ही किंमत इथं पुट केली, मला व्हेलॉसिटी मिळाली. मग परत मी ऍक्सलरेशन म्हणजे डीव्ही बाय डीटी लिहिलं, मी स्प्लिट केलं परत, डीव्ही बाय डी थिटा इंटू डी थिटा बाय डीटी. डी थिटा बाय डीटी म्हणजे ओमेगा, डीव्ही बाय डी थिटा मला इथनं मिळेल या इक्वेशन मधून, म्हणून मी ह्या व्हेलॉसिटीला पुन्हा डिफरन्शिएट केलं इथं, त्यावरनं ऍक्सलरेशन मिळालं. आणि बघा तुमचं डेरिव्हेशन इथं संपलं. डेरिव्हेशन तसं सोपं आहे, पण जर व्यवस्थित केलं तर, नाहीतर मग हे डेरिव्हेशन व्हेरी डिफिकल्ट आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जर डेरिव्हेशन वरती काही डाऊट असेल तर मला विचारा डेरिव्हेशन वरती.